पक्ष चोरला, चिन्ह चोरला, मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते। राजकारणासाठी घरं फोडली, पक्ष फोडले, वडील चोरले असा कांगावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः काय केलं? शिवसेनेचं नेतृत्व मिळवण्यासाठी स्वतःच्या भावाला दूर सारलं। 1995 मध्ये शिवसेना भाजप सरकारात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते। तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। मग या मार्गातला एक एक काटा दूर करण्याचं काम त्यांनी सुरू केलं। मुख्यमंत्री पदाचे दावेदार छगन भुजबळ आणि नारायण राणे यांना शिवसेनेपासून तोडलं, तर बाळासाहेबांचा वारसा समर्थपणे पेलू शकणारे राज ठाकरे यांना पक्षच काय घरातूनही बाहेर काढलं। माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची लालसा पुढे वाढतच गेली। 2019 मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा एपिसोड याच कपट कारस्थानाचा एक भाग होता। हे सत्य त्यांच्याच तोंडून बाहेर पडलं। ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो।